चला नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर। बघा आपल्याला समाजसेवा अधीक्षकमध्ये जो महत्त्वाचा तुमचा घटक आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी सामाजिक कार्य म्हणूया। आता या सामाजिक कार्यामध्ये तुमचे बरेचसे त्या ठिकाणी पुढचे प्रकरण आहेत बघा, परंतु त्याच्यामधलं एक महत्त्वाचं प्रकरण आहे म्हणजे मूलभूत संकल्पना ज्या सामाजिक कार्यामधल्या आहेत तर त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा संकल्पना आहेत। समाज कल्याण आहे, सामाजिक कार्य आहे, बरोबर की नाही, सामाजिक सेवा आहे, त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा सामाजिक सुरक्षितता आहे। अशा संकल्पना आपल्याला बऱ्याचशा पाहायला मिळतात, परंतु आपल्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा बघा। आपल्याला या ठिकाणी ज्या समाजकार्याच्या ज्या पद्धती आहेत बघा, तर ह्या पद्धती आपल्या काय पाहिजे त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। तर आपल्याला बऱ्याचदा या ठिकाणी समाजकार्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बघा, तर त्या पद्धतीवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत। मग आता समाजकार्याच्या जनरली जर आपण विचार केला बघा, तर एकूण 6 पद्धती आहेत। किती पद्धती बोललोय मी? या ठिकाणी 6 पद्धती आपल्याला समाजकार्याच्या प्रॉपरली या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। मग आता या 6 पद्धतीचा पुन्हा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांचा विकास कसा होत गेलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी इतिहास आपण ज्याला म्हणूया या पद्धतींचा। त्यानंतर बघा या 6 पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे त्यांचे वैशिष्ट्य आहेत, बरोबर आहे की नाही, किंवा काही महत्त्वाचे त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया तत्व आहेत, सिद्धांत आहेत, तर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्याच्या अगोदर पहिला एक भाग लक्षात ठेवायला बघा, त्या ठिकाणी समाजकार्यामध्ये ह्या ज्या 6 पद्धती आहेत तर ह्या 6 पद्धती आपल्याला या ठिकाणी माहीत असणं असणं आवश्यक आहे बघा। मग त्याच्यामधली पहिली जी समाजकार्याची पद्धत आहे बघा, ज्याला आपण व्यक्ती सहाय्य समाजकार्य म्हणूया। ओके, व्यक्ती सहाय्य समाजकार्य। दुसरा आहे बघा त्या ठिकाणी गट किंवा समूह समाजकार्य आपण ज्याला म्हणूया। त्यानंतर तिसरा आहे बघा त्या ठिकाणी समुदाय संघटन, ही एक पद्धती आपल्याला या ठिकाणी सांगावी लागते। त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो बघा, चौथी एक पद्धत आहे ज्याला आपण त्या ठिकाणी समाजकार्य संशोधन असं म्हणूया। त्याच्या पुढची एक पद्धत आहे बघा त्या ठिकाणी समाज कल्याण प्रशासन, आणि त्याच्या पुढची एक पद्धत आहे बघा ज्याला आपण त्या ठिकाणी समाजकार्य शिक्षण असं म्हणतो। आपल्याला बऱ्याचदा या समाजकार्याच्या 6 पद्धतीवरती काय झालं बघा, पाठीमागच्या काही एक्झाममध्ये या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत। तर आजच्या तासामध्ये तसा आपला व्हिडिओ आता हा आजचा एक छोटासा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय करू बघा, इथं पहिली जी पद्धती आहे व्यक्ती सहाय्य समाजकार्य, या पद्धतीचा आपण काय करू बघा त्या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया। तर पहिला मुद्दा जर आपण बघितलं बघा, तर या व्यक्ती सहाय्य समाजकार्याच्या पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला काय बघा, व्यक्ती सहाय्य कार्याची जी वैशिष्ट्य आहेत ती आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहेत बघा। त्यामध्ये पहिलं जर आपण वैशिष्ट्य बघितलं बघा, तर ते असतं या ठिकाणी सरळ सरळ सुप्त गुणांची ओळख करणं, म्हणजे ज्याला आपण या भाषेमध्ये आशील असं म्हणूया। आशील म्हणजे त्या ठिकाणी समस्याग्रस्त व्यक्ती। तर समस्याग्रस्त व्यक्तीचा या ठिकाणी ज्यावेळेस बघा समाज कार्यकर्ता जो असतो, समाज कार्यकर्ता ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, सोडवण्याचा प्रयत्न करत असताना बघा त्या ठिकाणी काही नोंदी समाज कार्यकर्त्याला कराव्या लागतात बघा। पुढे तो एक मुद्दा आहे आपला नोंदणी अहवाल म्हणून। तर बघा नोंदणी करत असताना या ठिकाणी त्या समाज कार्यकर्त्याला आशिलाच्या म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तींच्या या ठिकाणी बघा त्या व्यक्तीच्या अंगी असणारे काही सुप्त जे गुण आहेत त्या गुणांची ओळख करता आली पाहिजे, जेणेकरून बघा त्या व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी त्या सुप्त गुणांचा फायदा त्या ठिकाणी काय बघा होऊ शकतो। म्हणजे पहिला मुद्दा एक काय बघा, सुप्त गुणांची ओळख, हे एक तुम्हाला व्यक्ती सहाय्य कार्याचं काय बघा त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगता येईल। दुसरा आहे बघा उपलब्ध साधनांचा परिचय। पहिला मुद्दा जर आपण बघितलं बघा, उपलब्ध साधनांचा परिचय, याच्यामध्ये मुद्दा असा असतो की समस्याग्रस्त व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या साधनांचा या ठिकाणी वापर करता येऊ शकतो किंवा कोणती कोणती साधनं आपल्याकडं उपलब्ध आहेत, ह्या साधनांची माहिती या ठिकाणी काय बघा समाज कार्यकर्त्याकडे असणं आवश्यक आहे। म्हणजे त्या साधनांचा वापर करून त्या ठिकाणी तो समाज कार्यकर्ता आशिलाची समस्या जी आहे बघा, ही समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो। म्हणजे हे एक त्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागतं बघा। तिसरं आहे त्या ठिकाणी समायोजन करण्याची क्षमता। पहिला एक मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, समायोजन करण्याची क्षमता जर आपण बघितलं तर जो आशिल आहे किंवा जो समस्याग्रस्त व्यक्ती आपण ज्याला म्हणूया, ती व्यक्ती जी आहे आता ती समस्येमधून त्या ठिकाणी पुढे चाललेली असते बघा, आणि समस्येमधून पुढे जात असताना बऱ्याचदा असं होतं बघा की योग्य निर्णय जो आहे तो निर्णय घेण्याची क्षमता ती व्यक्ती त्या ठिकाणी हरवून बसलेली असते, बरोबर आहे की नाही। आणि याच्यामध्ये काय होतं बघा, आता या व्यक्तिगत समाजकार्यामध्ये आशिल म्हणजे समस्याग्रस्त व्यक्ती आणि इकडं जर आपण बघितलं बघा समाज कार्यकर्ता, यांच्यामध्ये एक आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी मैत्रीपूर्व संबंध जे आहेत हे निर्माण होत असतात। मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करतं बघा, त्या ठिकाणी समायोजन जे आहे, ओके, हे समायोजन हे एक त्या ठिकाणी आपल्याला करता आलं पाहिजे। मग आता हे समायोजन जर आपण बघितलं बघा, तर समायोजन त्या ठिकाणी बऱ्याचदा कौटुंबिक समायोजन आहे किंवा सामाजिक आपण ज्याला म्हणूया हे पण समायोजन असतं।
तर हे एक आपल्याला हे समायोजन करता येतं बघा. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी काय ह्या व्यक्ती सहाय्य समाज कार्यामधलं त्या ठिकाणी सांगावं लागतं. त्यानंतर दुसरं आहे बघा, अजून एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, चला व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याची तयारी. पहिला मुद्दा असा आहे की जो आशील आहे बघा, तर या आशीलाच्या ठीक आहे, म्हणजे या कार्यामध्ये जो समस्याग्रस्त व्यक्ती आहे त्या समस्याग्रस्त व्यक्तीचा या ठिकाणी बघा समस्या सोडवत असताना जो समाज कार्यकर्ता आहे बघा, तर समाज कार्यकर्ता बऱ्याचदा काय करतो, काही नोंदी ज्या आहेत ह्या नोंदी त्या ठिकाणी केल्या जातात. ओके, मग ह्या नोंदी करत असताना त्या आशीलाचा जो व्यक्तिमत्व आहे बघा, तो व्यक्तिमत्व या ठिकाणी त्याचा विकास करून घेण्याची जी तयारी आहे ही तयारी काय बघा त्याच्याकडनं करून घेतली जात असते. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी या जे व्यक्ती सहाय्य समाजकार्य आहे बघा त्याचं सांगावं लागेल. अजून त्या ठिकाणी बौद्धिक विकास आहे, आत्मनिर्भरता आहे, हे मेन वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे बघा. त्याच्यानंतर जर पुढे आपण गेलो तर या व्यक्ती सहाय्य समाजकार्यामध्ये एक महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे बघा, आणि तो पुढचा मुद्दा लक्षात ठेवू चला, दर्जा आणि ज्याला आपण त्या ठिकाणी काय बघा भूमिका म्हणूया. आता एक पहिला मुद्दा असा असतो बघा, दर्जा कशाला म्हणायचंय, आणि मग त्याच्यानंतर भूमिका हा एक वेगळा प्रकार आहे बघा, तो लक्षात घ्या. दर्जा म्हणजे एक मुद्दा बघा, एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं समाजामधलं जे स्थान असतं, ओके, तर त्या स्थानाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बघा, दर्जा असं म्हणतो, लक्षात घ्या. मग आता पहिला भाग लक्षात ठेवू चला, एखादा व्यक्ती किंवा आशील आपण जर समाजकारी भाषेमध्ये जर बोललो बघा, तर एखादा व्यक्ती बघा ज्यावेळेस त्या स्थानावरती असतो आणि बऱ्याचदा काय होतं बघा, त्या स्थानावरती असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्य जी आहेत ही कर्तव्य त्या ठिकाणी त्याला पार पाडावी लागतात. मग आता पहिला मुद्दा असा आहे, ही कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडत असताना जर त्याच्याकडनं प्रॉपरली ती कर्तव्य जर पार पाडली नाही, तर लक्षात ठेवायचं काय बघा त्या ठिकाणी सरळ सरळ त्याच्या त्या भूमिकेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ती कर्तव्य पार पाडत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भूमिका आहेत ह्या भूमिका त्याला त्या ठिकाणी निभाव्या लागतात. मग आता पहिला मुद्दा एक लक्षात ठेवायचा बघा, जर ती भूमिका ती व्यक्ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी जर निभावू शकली नाही तर काय होतं बघा, त्या ठिकाणी भूमिका संघर्ष जो आहे तो आपल्याला या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळतो बघा. कोणत्या कार्यामध्ये, व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये. तो एक मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, दर्जा, भूमिका आणि भूमिका संघर्ष. ठीक आहे, हा एक मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो बघा, तर या व्यक्ती सहाय्य कार्याची बरेचसे तुम्हाला या ठिकाणी उद्देश पण पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिला उद्देश आहे बघा समस्याग्रस्त व्यक्तींचा विकास आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा पुढं व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी मदत करणं, हे पण त्या ठिकाणी त्याचा एक उद्देश आहे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे बघा, व्यक्ती सहाय्य समाज कार्यामध्ये आपण जर थोडंसं जर पुढे गेलो तर बघा आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे असे या ठिकाणी पाहायला मिळतील की या व्यक्ती सहाय्य जे काही समाजकार्य आहे बघा त्याच्या पायऱ्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. इथं तुम्हाला बऱ्याचदा या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की या पायऱ्यावरती. मग त्याच्यामध्ये पहिली पायरी आहे बघा अध्ययन. ओके, म्हणजे समस्येचं पूर्णपणे त्या ठिकाणी अध्ययन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा निदान आहे, म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी ती समस्या वगैरे जी आहे बघा ती आपल्याला ओळखता आली पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं बघा तो उपचार आहे. उपचारानंतर बघा त्या ठिकाणी पुनर्वसन आणि देखरेख. तर ह्या व्यक्ती सहाय्य समाजकार्याच्या काय करा बघा त्या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या जर तुम्हाला विचारल्या तर आपल्याला त्या ठिकाणी त्या सांगता येणं आवश्यक आहे. इथं एकूण 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत, अध्ययन, निदान, उपचार, पुनर्वसन आणि अजून त्या ठिकाणी कोणती बघा देखरेख, ही पायरी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर व्यक्ती सहाय्य समाजकार्याचे काही त्या ठिकाणी सिद्धांत आहेत, त्यापैकी काय करत चला बघा हे 7 ते 8 सिद्धांत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यातला पहिला आहे बघा त्या ठिकाणी स्वीकृतीचा सिद्धांत. ओके, म्हणजे जो आशील आहे बघा समाज कार्यकर्त्याने ते आशीलाला आहे तसं स्वीकारलं पाहिजे. समजलं काय बोललो मी, म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भेदभाव वगैरे जो आहे हा त्या ठिकाणी करता केला नाही पाहिजे. म्हणजे स्वीकृतीचा सिद्धांत हा एक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. संवादाचे तत्व आहे बघा, किंवा ज्याला आपण संवादाचा सिद्धांत असं म्हणतो. आशील आणि समाज कार्यकर्ता यांच्यामध्ये संवाद जो आहे बघा तो योग्यरित्या होणं आवश्यक आहे. ओके, कारण की याच माध्यमातून त्या ठिकाणी आशीलाची पूर्णपणे जी समस्या आहे ही समस्या त्या ठिकाणी त्या समाज कार्यकर्त्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये संवाद सिद्धांत हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढचं जर आपण बघितलं बघा तर वैयक्तिकरणाचा एक सिद्धांत आहे, सहभागाचा एक सिद्धांत आहे. त्यानंतर बघा गुप्ततेचा सिद्धांत आहे. याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं बघा, ज्यावेळेस एखादा आशील समाज कार्यकर्त्याच्या समोर काही वैयक्तिक आपण ज्याला म्हणूया जे काही त्याच्याकडे गूढ माहिती आहे या माहितीची उकल त्या ठिकाणी करत असतो बघा. ओके, मग ही जी माहिती आहे बघा त्या माहितीची गुप्तता या ठिकाणी समाज कार्यकर्त्यांनी करणं आवश्यक आहे. म्हणजे हा एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जागृतीचा एक सिद्धांत आहे. त्यानंतर बघा स्वयंनिर्णयाचा एक सिद्धांत आहे आणि भावना नियंत्रणाचं एक तत्व किंवा हा एक सिद्धांत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बघा बऱ्याचदा काय होतं, जो आशील आहे म्हणजे समस्याग्रस्त व्यक्ती ज्यावेळेस त्याच्या समस्या या समाज कार्यकर्त्यासमोर मांडतो
बऱ्याचदा असं होतं बघा की ही समस्या मांडत असताना जो आशील आहे तो त्या ठिकाणी कधी कधी बघा इमोशनल होतो, भावनिक होतो. ओके, मग त्या भावनिकतेमध्ये कदाचित या ठिकाणी तो रडणं वगैरे असे प्रकार त्याच्यामध्ये होत असतात. मग त्या केसमध्ये जो समाज कार्यकर्ता आहे बघा, यांनी काय करायला पाहिजे, सरळ त्या ठिकाणी त्या आशिलाला तिथं पूर्णपणे आपण ज्याला म्हणूया ती परिस्थिती हँडल करता आली पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, समाज कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी इथं भावनिक होणं आवश्यक नाही आहे. म्हणजे हे जे सिद्धांत आहेत बघा, हे सिद्धांत आपल्याला या ठिकाणी ह्या समाज आपण ज्याला म्हणूया व्यक्तिसहाय्य समाज कार्याचे जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेले तर हे सिद्धांत या ठिकाणी काय करत चला बघा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे. त्यानंतर व्यक्तिसहाय्य जे समाज कार्य आहे, या व्यक्तिसहाय्य समाज कार्याचे काही घटक आहेत बघा, कन्फर्म लक्षात ठेव चला. एकूण त्या ठिकाणी 5 घटक आपल्याला व्यक्तिसहाय्य समाज कार्याचे सांगता आले पाहिजे. त्यातला पहिला घटक आहे बघा व्यक्ती, ज्याला आपण त्या ठिकाणी बऱ्याचदा या 5 घटकांना आपण 5P असं म्हणतो बघा. म्हणजे सरळ सरळ त्या ठिकाणी व्यक्ती, पर्सन हा पहिला घटक आहे. त्यानंतर बघा प्रॉब्लेम, समस्या आपण ज्याला म्हणूया. त्यानंतर आहे बघा प्लेस, म्हणजे स्थान हा एक त्याच्या तिथं घटक आहे. त्यानंतर प्रोसेस, प्रक्रिया, तो एक त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर प्रोफेशनल सोशल वर्क, म्हणजे व्यावसायिक कार्यकर्ता, हा त्या ठिकाणी काय बघा त्याचा घटक आहे. म्हणजे व्यक्तिसहाय्य समाज कार्याचे हे 5 घटक त्या ठिकाणी काय करत चला बघा, कन्फर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. व्यक्ती, समस्या, स्थान, प्रक्रिया आणि इथं व्यावसायिक जे समाज कार्यकर्ता आहे बघा, हे 5 घटक आपल्याला या ठिकाणी व्यक्तिसहाय्य समाज कार्याचे प्रॉपरली माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे जर तुम्हाला विचारले गेले तर कन्फर्म त्या ठिकाणी काय करा बघा, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे जर आपण व्यक्तिसहाय्य समाज कार्यामध्ये आलो तर याच्यामध्ये एक मुलाखत महत्त्वाचा एक प्रकार आहे बघा. कारण की या मुलाखतीच्या माध्यमातूनच आपण असं म्हणूया की आशील आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये त्या ठिकाणी संवाद साधला जातो. आणि मग त्या आशिलाच्या ज्या काही समस्या आहेत बघा, किंवा आशिलाचं जे काही त्याला समस्या आहे, कौटुंबिक असेल, वैयक्तिक असेल किंवा अजून त्या ठिकाणी सामाजिक असेल, तर या सामाजिक किंवा या समस्येची माहिती या ठिकाणी सरळ त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचते. म्हणजे मुलाखत हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा टप्पा आहे. 2 प्रकारच्या मुलाखती आपण याला म्हणूया. एक आहे बघा मुलाखत घेण्याच्या पाठीमागं निदानात्मक दृष्टिकोन आपला एक महत्त्वाचा असतो बघा, आणि सेकंड त्या ठिकाणी उपचारात्मक दृष्टिकोन हा एक महत्त्वाचा आहे. फायनली जर आपण बघितलं बघा मुलाखतीची प्रक्रिया, त्यानंतर व्यक्तिसहाय्य कार्य आणि नोंदणी अहवाल याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. नोंदी करणं काय बघा इथं सगळ्यात महत्त्वाचं असतं बघा. काही प्रकारच्या नोंदी या ठिकाणी समाज कार्यकर्त्याला कराव्या लागतात. अनुक्रमे व वृत्तांत नोंदी आहेत, त्याचे काही प्रकार आहेत. संक्षिप्त नोंदी आहेत, निदानात्मक नोंदी आहेत, किचकट नोंदी, प्रक्रियात्मक नोंदी आणि शेवटी काय बघा त्या ठिकाणी सारांश नोंदी. तर या नोंदी आपल्याला काय बघा या ठिकाणी व्यक्तिसहाय्य समाज कार्य करत असताना ह्या नोंदी आपल्याला करता येणं आवश्यक आहे बघा. ओके, तर अशा प्रकारचं व्यक्तिसहाय्य समाज कार्याबद्दल जर आपल्याला परीक्षेमध्ये मेन जर प्रश्न विचारले गेले, त्याचं वैशिष्ट्य, त्यांचे उद्दिष्टे, सिद्धांत, पायऱ्या, घटक, मुलाखत आणि नोंदी, ह्या प्रोसेसने आपण काय करू शकतो बघा त्या ठिकाणी हे लक्षात ठेवू शकतो. आणि बाकी समाज कार्याच्या एकूण ज्या पद्धती आहेत बघा त्या पुन्हा रिपीट करा. व्यक्तिसहाय्य समाजकार्य, समूह समाजकार्य ज्याला आपण ग्रुप सोशल वर्क असं म्हणूया, समुदाय संघटन, समाजकार्य संशोधन, समाज कल्याण प्रशासन आणि समाजकार्य काय बघा त्या ठिकाणी शिक्षण. तर ह्या पद्धती आपल्याला पूर्णपणे समाजकार्याच्या माहीत असणं आवश्यक आहे. आणि आता व्यक्तिसहाय्य समाजकार्यासंदर्भात जे मेन तुम्हाला मुद्दे सांगितले मी, ते जर एक्झाममध्ये विचारले तर ते काय करत चला बघा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. त्या अनुषंगाने एक बॅच आपण सुरू केलेली आहे. स्पेशली DM या अंतर्गत जे तुमचं समाज सेवा अधीक्षक पद आहे बघा, ही बॅच आपल्याकडे सुरू आहे. ओके, या बॅचची फीस 599 रुपये आहे बघा. किती बोललो मी, 599. आणि या बॅचमध्ये पूर्णपणे तुमचं जे समाज कार्य आहे हे समाज कार्याचा सिलेबस त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. हा पूर्णपणे सिलेबस याच्यामध्ये मी मेन्शन केलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये फक्त हे आपण पॉईंट टाकलेत, कंटेंट आतमध्ये भरपूर आहे. जसं आता आपण व्यक्तिसहाय्य समाज कार्याबद्दल बोललोय, तर ही जी बॅच आहे बघा स्पेशली आपली बॅच होते. इथं तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे, एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे बघा, घेऊ का परीक्षा, या ॲपवरती आपली पूर्णपणे ही बॅच आहे. जर प्ले स्टोअरला आपल्याला हे ॲप नाही मिळालं तर डायरेक्ट आपण काय करू शकतो बघा, हा नंबर आहे 99 75 75 54 99, या नंबरवर त्या ठिकाणी SMS करू शकता. ओके, SMS केल्यानंतर तुम्हाला ॲपची जी लिंक आहे ती लिंक काय बघा त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, आणि मग त्या लिंकवर जाऊन आपण त्या ॲप इन्स्टॉल करून त्या ॲपमध्ये ही जी बॅच आहे बघा, ही बॅच त्या ठिकाणी आपण घेऊ शकता. समाज सेवा अधीक्षकसाठी जो तांत्रिक घटक आहे त्या तांत्रिक घटकाची आपण या ठिकाणी ही बॅच घेऊ शकतो. चालेल, तर अशा प्रकारे पूर्णपणे हे जे समाज कार्याच्या पद्धती आहेत बघा, ह्या पद्धती आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. थांबू आपण, भेटूया डायरेक्ट आता आपल्या बॅचमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.